सेकंड ज़ैनब खान ऑफ इंडिया SDPI महाराष्ट्र का नया राज्य समिति का कमेटी आप सभी मीडिया भाइयों का जो तो दिल से अभिनंदन करते हैं। आज हमारा 3 साल का टर्म यहाँ पर खत्म हुआ। इसके बाद हमारा भी नया बॉडी जो है तो यहाँ पर अनाउंसमेंट किया गया है। उसके प्रकार से हमारे नए जो इलेक्ट हुए हैं अध्यक्ष, महाराष्ट्र अध्यक्ष, जिनका ताल्लुक पूना से है, अजहर गांगुली साहब, आने वाले वक्तों में हम अभी हमारा नेशनल वाइड एक आंदोलन चल रहा है वक्फ प्रॉपर्टी को लेकर। हमारा नया कमेटी सबसे पहले उसी मुद्दे पे काम करेगी और महाराष्ट्र में क्या क्या हमारा आगे का प्लान है उसको लेके हमारे नए अध्यक्ष अजहर गांगुली साहब आपके सामने बात रखेंगे। स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह काउन्सिल ही बैठक होती। या बैठकीमध्ये आज लोकतांत्रिक पद्धतीने आज स्टेट कमिटी राज्य कार्यकारिणीचे जे नियुक्ती झालेली आहे त्यांची निवडणूक झाली, त्यानंतर पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आणि यामध्ये भरपूर काही मागील 3 वर्षाचा पूर्ण आढावा घेण्यात आला। ज्या पक्षाने विविध म्हणजे मुद्द्यावरती आपले आवाज उठवले आहे। आज SDPI महाराष्ट्रामध्ये 16 जिल्ह्यामध्ये काम करत आहे आणि मागच्या टर्ममध्ये आम्ही लोकसभा व त्याचप्रमाणे विधानसभा देखील पक्षाने लढवून आले आहे। पुढील 3 वर्षांसाठी ही कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे, निवड झालेली आहे। यामध्ये आम्ही प्रामुख्याने आज भारतात ज्या पद्धतीने ध्रुवीकरणाचं राजकारण चालू आहे व तेच राजकारण आपण बघत आहोत की फुले शाहू महाराज आंबेडकर यांची जी भूमी आहे महाराष्ट्र, या भूमीमध्ये आज उत्तर भारतासारखं एक ध्रुवीकरण राजकारण एका विशिष्ट समुदायाला, मुस्लिम समाज असू दे किंवा दलित असू दे, आपण बघत आहोत की अत्याचार वाढत आहे। कुठे ना कुठे आम्ही मनुस्मृतीच्या आधारे, संविधानाला बाजूला ठेवून मनुस्मृतीच्या आधारे आम्ही शासन करू अशा पद्धतीचे अघोषित असे एक राज्य देवेंद्र फडणवीस सरकार चालत आहे। आता जाऊन बघितलं असाल की महाराष्ट्रामध्ये काही महिन्यापूर्वी उद्योग हे गुजरातला गेले, त्याचप्रमाणे आज डावोस मध्ये ते गेले होते। डावोस मध्ये गेल्यानंतर त्यांनी करार केले, म्हणजे त्या करारामध्ये फक्त 2 कंपन्या ज्या आहेत ते विदेशी होते, सगळ्या कंपन्या पूर्ण भारताच्या होत्या। म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला ज्याचं प्रतिमा फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र होत आहे त्या प्रतिमेला डाग लागण्यासारखे त्यांचे मंत्री उठसूट नेहमीच आपण बघत आहोत की वादग्रस्त विवाद निर्माण करणे, मुस्लिम समाजाविरुद्ध त्यांच्या प्रेषिता संदर्भ, त्याचप्रमाणे मशिनरी संदर्भात वादविवाद जाणून निर्माण करतात, कारण त्यांच्याकडे विकासाच्या नावावर दाखवण्यासाठी काहीच नाही। आणि आता तेवढंच कमी पडलं तर बांगलादेशीच्या नावावर किरण सोमय्या ज्यांना यापूर्वी सुपारी देण्यात आली होती की काहीतरी करा, विरोधकांच्या तुम्ही मागं लागा, पेपर काढा, त्यानंतर त्यांना आम्ही पक्षात घेऊ आणि पक्ष वाढवू। अजित पवार त्यांचे बळी पडले, यात अजून तरी पत्रकार म्हणजे पक्ष फोड केलेले आहे। हे किरण सोमय्यांना आता नवीन सुपारी भेटलेली आहे भाजपाकडनं, तेही की बांगलादेशीच्या नावावर मुस्लिम समाजातील लोकांना टॉर्चर करणं, बर्थ सर्टिफिकेटसाठी हॅरेसमेंट करणं। अहो एवढंच आहे ना, आता केंद्राची सत्ता तुमची आहे, राज्यात सत्ता तुमची आहे, तुम्ही बघायला पाहिजे ते बांगलादेशी येतात कसे मग? फक्त त्यांना काही इश्यू काढला तर फक्त त्यांना मायनॉरिटी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला या नात्या कारणाने फक्त वाद निर्माण करायचे, जेणेकरून जे मूलभूत प्रश्न आहेत महाराष्ट्राचे मग ते आज भारतामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा म्हणून राज्य कुठे असेल तर ते महाराष्ट्राचं आहे। याबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारे ठोस पावले उचललीच नाही।
आज देखील आपण मराठवाड्यात बघत आहोत की शेतकरी त्यांना झाडाला लटकलेला दिसतो. हे देवेंद्र फडणवीस होते, त्यांना फार मराठवाड्याचा विदर्भाचा फुलका होता, पण आज त्यांच्या तोंडातून काही शब्द निघत नाही. आज फार्मर्स शेतकरी हे आहे, परेशान आहे. त्यानंतर आपण बेरोजगारी, उद्योगधंदे महाराष्ट्रातले चाललेले आहेत. शैक्षणिकच्या हिशोबाने बघायचं म्हणलं तर महाराष्ट्रातील मराठी शाळा त्या व्यतिरिक्त जे काही सरकारी शाळा आहेत, कुठं नाही कुठं अघोषित पद्धतीने जे काही प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्यांचं उदात्तीकरण करण्यात येत आहे. सरकारी शाळा त्यांना जे आहे ना भाडे तत्त्वावर चालवण्यासाठी एक जे नियोजन केलेलं आहे सरकारने, ते आपल्या समोर आहे. ते म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर महाराष्ट्राची काय दशा करून ठेवली. लॉ अँड ऑर्डर महाराष्ट्रात यापूर्वी कधीही इतक्या खालच्या लेवलला गेला नाही. या फडणवीसाच्या काळामध्ये मग ते नागपूर असू दे किंवा आता परवा दिवशी सांगलीला घटना घडली, 4 वर्षाच्या मुलीवरती रेप होतो, त्याचे 4 तुकडे करून मारण्यात येतात. पोलीस 3 दिवस शोधत होती. महिलांच्यावर अत्याचार घडलेले आहेत. या सगळे काही जे मुद्दे आहेत, जे महाराष्ट्राचे मुद्दे आहेत, आणि या सर्वांवरती SDPI जे पावले उचलणार आहे, आंदोलन करणार आहे. आम्ही आमच्या पद्धतीने पूर्णतः लढा लढणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडून देखील तीच अपेक्षा आहे, कारण मीडियाकडनं हीच अपेक्षा असते की ज्यांची आवाज कुणी बनत नाही ते मीडियाने बनायला पाहिजे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे जे काही प्रस्थापित मीडिया आहे त्यांना सरकारची चाटू करून त्या पुढे जाऊन त्यांना वेळ भेटत नाही. कमीत कमी आपल्यासारख्या माध्यमांनी, समाज माध्यमांनी पुढे येऊन जे लोकांचे कळीचे प्रश्न आहेत, अन्न वस्त्र निवारणाचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती आपण पुढे येऊया, लोकांसाठी लढूया असा आम्ही प्रण घेतलेला आहे. आज आम्ही रिझोल्युशन देखील पास केलं आहे. वक्फचा जो काही अमेंडमेंट बिल आलेला आहे त्याला आम्ही आज समोर ठेवलेला आहे आमच्या प्रतिनिधिमंडळासमोर. या संदर्भात जे आहे आम्ही वक्फ जो काही संशोधन बिल आणलेलं आहे त्याला रिजेक्ट करावं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जे काही बडबड करत आहेत, मग ते नितेश राणे असू दे किंवा मग ते बांगलादेशचा इश्यू काढून किरण सोमय्या असू दे, यासारख्या लोकांवरती तत्काळ कारवाई करण्यात यावी व याचे भांडवल राजकीय याच्यासाठी जे काही नफरत की सियासत मध्ये नाही, द्वेषपूर्ण राजकारण हे पूर्ण बंद करावं असं एक प्रस्ताव या मंडळासमोर आलं होतं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती एक उपाययोजना करण्यात यावी व बिनव्याजी जे काही कर्ज स्वरूपाचं हे आहे, जे इतर राज्यांमध्ये देखील लागू आहे, ज्या ठिकाणी व्याज लागू होत नाही सरकारनं कर्ज द्यावं शेतकऱ्यांना, ही प्रक्रिया अडॉप्ट करावी असं देखील आमच्या रेझोल्युशन मध्ये आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जे काही लॉ अँड ऑर्डर बिघडलेलं आहे त्याच्यावरती सरकारने कडकडीत पावले उचलावी असंही देखील रेझोल्युशन आम्ही समोर ठेवलेलं आहे. तर या सर्व गोष्टी समोर आहेत आणि या सर्व मुद्द्यांना धरून SDPI जे काही कार्यकाल असेल आपलं 3 वर्षाचं त्याच्यामध्ये आम्ही काम करणार आहोत. आता काही वर्षांमध्ये म्हणजे औरंगाबाद असू दे किंवा इतर देखील कॉर्पोरेशन आपण बघितलं आहे, निवडणुकी फार प्रलंबित आहेत. अधिकारी आपल्या मनमर्जीप्रमाणे महानगरपालिकेने चालवत आहेत. हे तत्काळ बदलावं. तत्काळ जे आहे ना ते महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणूक घ्यावी अशी देखील आमची मागणी आहे. आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये SDPI पूर्ण ताकदीनिशी कमीत कमी आम्ही 10 ते 15 महानगरपालिका लढणार आहोत आणि एक पूर्ण ताकदीनिशी आम्ही मैदानात उतरणार असं प्रण केलेलं आहे. आणि पक्ष येत्या 2 ते 3 वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्र राहील अशी आमची अपेक्षा व असं ध्येय ठरवलं आहे. थँक्यू. सांगितलं का आम्ही 16 जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष कार्यरत आहे, पण पक्ष काही वाढत नाही. एवढ्या दिवसात तुम्ही काम करताय, मग पक्ष वाढीसाठी काही नियोजन केलं आहे का आणि तरुणाला त्याच्यामध्ये संधी मिळेल का? पक्षवाढीसाठी जे आहे ना आम्ही नियोजन आज हे नवीन कार्यकारिणीची गठन झालेलं आहे. आता पुढची जी काही आमची राज्य कार्यकारिणीची बैठक असेल त्याच्यामध्ये आम्ही त्या पद्धतीने नियोजन करण्यात आलं आहे, जेणेकरून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये या पक्षाला आम्ही पोहोचवणार आहोत. एक गावागावापर्यंत आम्ही पोहोचण्याचा आमचा प्रण आहे. त्या अनुषंगाने पुढच्या बैठकीमध्ये आम्ही डिटेल त्याचं प्लॅनिंग करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्ही स्वबळावर लढवणार का कोणाशी मदत घेणार किंवा त्यांच्याशी युती करणार? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भरपूर जे काही समविचारी पक्ष आहेत त्याच्यामध्ये दलित, आदिवासी या जे काही घटक आहेत त्यांच्या मुद्द्यावरती लढणारे अनेक पक्ष आहेत.
ते वंचित आहे किंवा इतर अजून देखील आहे. असे समविचारी पक्ष आमच्याशी अंतिम संवादात आहे की स्थानिक जे काही संस्थेच्या निवडणुका येणार आहेत त्याबद्दल बसूया वगैरे हे सगळं चर्चामध्ये आहे. अजून असं कोणी अलायन्स वगैरे झालं नाही, पण NDA व्यतिरिक्त सर्व समविचारी पक्षांशी बसून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका लढण्याच्या प्रयत्नात आहोत. हम मुसलमानों की खाली लड़ाई नहीं लड़ रहे, हम सब मजलूमों की लड़ाई लड़ रहे हैं. पहले सवाल का तो आपका जवाब दिया है और दूसरा जवाब ये है कि हमारी लड़ाई लड़ने से काम नहीं चलेगा. इसलिए हमारी लड़ाई लड़ने से काम नहीं चलेगा कि हम मुसलमान हैं. हमारी लड़ाई हिंदुओं को लड़नी पड़ेगी, क्योंकि जब अपोजिशन बोलता है ना और जब इंसाफ की बात होती है तो इंसाफ की लड़ाई जिस पे जुल्म होता है वो नहीं लड़ता है, वो सामने वाला लड़ता है जो कि संविधान को मानता है. और अगर यहाँ इंडिया में संविधान को मानने वाले लोग हैं तो फिर अगर ये हम पे वज़न डाल रहे हैं तो मेरे ख्याल से वो गलत डाल रहे हैं. हम तो ये बोझ उठा ही रहे हैं और उठाते चले आ रहे हैं, लेकिन ये जो बोझ हमारे पे डाला जा रहा है क्योंकि ये सेकुलरिज्म है. आपने बड़े अच्छा एक सवाल किया था, उसका जवाब अब मैं दे दूँ. राष्ट्र की बात, हिंदू राष्ट्र की बात, जब बात मुसलमान राष्ट्र की झूठ बात पे, जब कोई मुसलमान राष्ट्र की बात नहीं करता है तब भी गाने गा गा के चिल्ला चिल्ला के ये कहा जाता है कि वो लोग मुसलमान राष्ट्र की बात करते हैं. वो लोग ये बात करते हैं कि वो कौन सा जो टिपिकल बीजेपी का वर्ड है कि वो लाएंगे. और मैं अपनी डिबेट में ये कहती हूँ कि बात आप करते हो, पाकिस्तान की बात आप करते हो. और आज मैं आप सबके चैनल से कहती हूँ कि सारे बीजेपी वालों को मैं इन्विटेशन दे रही हूँ कि वो पाकिस्तान चले जाएँ, क्योंकि हम यहाँ अपनी चॉइस से रहे थे, अपनी मर्ज़ी से रहे थे. हमने यहाँ चुना था अपने संविधान को, अपने कॉन्स्टिट्यूशन को हमने चुना था, क्योंकि ये एक सेकुलर राज था. हमें वहाँ जाना होता तो जब ही चले जाते. इसलिए अब मैं उन लोगों को दावत दे रही हूँ कि वो पाकिस्तान जाए और अब हमसे हिंदू राष्ट्र की बात कोई ना करे, क्योंकि मुझे बहुत गुस्सा आता है इस बात पे. कौन सा हिंदू राष्ट्र, क्यों उस वक्त क्यों नहीं बनाया था, तब क्यों संविधान बनाया था, क्यों बाबा साहब अम्बेडकर की बात को हाँ किया था. उस वक्त बोलते ना कि यहाँ पे हिंदू राष्ट्र बनाएंगे, तब देखती मैं कि कौन सा हिंदू राष्ट्र बनता. अब जबकि आप चूहे बिल्ली की लड़ाई लड़ रहे हो, बेईमानियों से जीत रहे हो, झूठ बोल के जीत रहे हो और कत्ल कर कर के जीत रहे हो, अब बात मत करो. अब ये बेईमानी. मैडम एक सवाल है कि अभी हमने नेशनल लेवल पे देखा है कि जो बीजेपी की जीत हुई है, महाराष्ट्र में जीत हुई है, ये इल्ज़ाम लगाया गया था उनके ऊपर कि इनकी मशीन, ईवीएम मशीन की जीत है. सवाल ये है कि थोड़ी देर कैसे मान लिया जाए कि ये मशीन की गड़बड़ का नतीजा है, तो फिर तो लाखों जनता को रोड पे आना चाहिए. जनता खामोश क्यों? क्योंकि जनता को देखिए, बहुत मज़ेदार गोली होती है. नशा, जो सबसे बड़ा नशा है ना दुनिया का, वो है धर्म. और बीजेपी वालों ने धर्म का नशा इतना ज़बरदस्त करा रखा है कि वो आपको मुद्दे पे बात, कभी किसी बीजेपी वाले को, किसी हिंदू को आप ट्विटर पे देखिए, इतना बेवकूफ़ बनाया हुआ है. आई एम सो सॉरी कि वो बात ही नहीं, एजुकेशन पे बात नहीं करते हैं, नौकरियों पे बात नहीं करते हैं, अपने हक पे बात नहीं करते हैं. इवन मैं आज यहाँ निकली हूँ, मैं फर्स्ट टाइम आई हूँ, मेरा राजस्थान से ताल्लुक़ है. जो सड़कें हैं उन पे बात नहीं करते हैं, अपनी रोटी रोज़ी पे बात नहीं करते हैं. अरे अभी तो आप देखे जाइए, अभी जो कांवड़ियों ने एक उसको मारा है, फौजी को, शायद आपको याद होगा. ये गुंडागर्दी रंग लाएगी. कोई भी जो ज़्यादती होती है ना, वो बहुत देर नहीं चलती. आपको वक्त बताएं, हम तो शायद रहेंगे. मैडम एक आप मान लीजिए, क्योंकि कोई, आप क्या बात कर रहे हो, वो लोग जो 6-6, 8-8 साल से बंद हैं, उनकी सुनवाई नहीं हो रही है. जो लोगों को मतलब आप कितनी अजीब बात है कि पहलवान जो थी हमारी रेसलर थी, वो महीनों बैठी रहीं, उनकी कोई सुनवाई नहीं हुई, उसके ऊपर एक्शन ही नहीं लिया गया. और हमारे यहाँ कोई चूँ भी कर ले तो फ़ौरन वही बात है ना कि हम आप भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं.